हॅलो एव्हरीवन, विनया टेंबे बोलतेय. वेलकम टू माय चॅनल इंग्लिश स्पीकिंग मराठीतून अँड थ्रू इंग्लिश. आज आपण परत मराठीतून इंग्लिशमध्ये वाक्य करणार आहोत. 8 वाक्य लिहिली आहेत. एका प्रकारची एकच क्रियापद घ्यायचंय आणि वाक्य बनवायची आहेत. पाहूया कसं ते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. ऍज युजल टिप्स सुद्धा सांगणार आहे. खूप महत्वाचा उपयुक्त असा हा व्हिडिओ निश्चितच आहे. सो लेट अस बिगिन. करूया आपण सुरुवात. पहिलं वाक्य लिहिलंय, मी काम केलंच पाहिजे. मी काम केलंच पाहिजे. आता नेहमी अशा वाक्यांमध्ये ही वाक्य आधी कुठच्या प्रकारची आहेत तर असर्टिव्ह सेंटेन्सेस. सगळी 8 वाक्य याची असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत. असर्टिव्ह सेंटेन्सेस याचा अर्थ विधानार्थी वाक्य. असर्टिव्ह सेंटेन्सेस आहेत ही सगळी. आणि म्हणजेच काय आहेत तर विधानार्थी वाक्य आहेत. आणि विधानार्थी वाक्यांना बेसिक रचना कशी असणार आहे. सब्जेक्ट प्लस वर्ब. सब्जेक्ट म्हणजे कर्ता प्लस वर्ब म्हणजे क्रियापद. ही बेसिक रचना झाली. पुढे कर्म असू शकतं, क्रियाविशेषण असू शकतं, विशेषण असू शकतं, बरेच प्रकार वेगळे वेगळे असूच शकतात. पण आपण बेसिक रचना बघतोय, कर्ता अधिक क्रियापद. ही आपली बेसिक रचना. आता वाक्य त्यानुसार बनवायची आहेत. मग पहिलं वाक्य, मी काम केलंच पाहिजे. कर्ता म्हणजे मी असणार आहे. मी म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणतो आय. केलंच पाहिजे. जेव्हा कंपल्सरी असते एखादी गोष्ट, कंपल्सरी म्हणजे बंधनकारक असते, तिथे ऑप्शन नाही दुसरा, पर्याय दुसरा नाही, अमुक अमुक गोष्ट करायलाच हवी, केलीच पाहिजे, अशा अर्थी जेव्हा आपण मराठीत बोलू तेव्हा इंग्लिशमध्ये मस्ट, MUST मस्ट हे क्रियापद. क्रियापद म्हणजे ते ऑक्झिलियरी वर्ब आहे. MUST मस्ट ऑक्झिलियरी वर्ब आहे. म्हणजेच मराठीत आपण त्याला म्हणतो सहाय्यकारी क्रियापद. जोडीला मी खाली कॅप्शन्स पण देते इंग्लिश मराठी, त्या सुद्धा निश्चित पहा, म्हणजे सगळं काही क्लिअर अगदी तुम्हाला समजेल. तर ऑक्झिलियरी वर्ब म्हणजे सहाय्यकारी क्रियापद आहे. आणि कंपल्सरी एखादी गोष्ट असते, जेव्हा एखादा बंधनकारक क्रिया करायची आहे असं आपल्याला मराठीत बोलायचं असतं आणि मग ते इंग्लिशमध्ये म्हणायचंय, तेव्हा आपण मस्ट हे क्रियापद वापरायचं. म्हणून मस्ट घ्यायचं. आय मस्ट काम करणं, याला कुठचं क्रियापद आपण घेऊ तर वर्क. आय मस्ट वर्क. वर्क म्हणजे काम करणे, क्रियापद म्हणून घेतलं. ओके. मग वाक्य आपलं इंग्लिश बनतं, आय मस्ट वर्क. आय मस्ट वर्क मी काम केलंच पाहिजे. आय मस्ट वर्क मी काम केलंच पाहिजे. एकच सांगितलं, अशीच सगळी 8 आहेत. आणि म्हणून रचना लगेच लिहूया. सगळ्या 8 वाक्यांसाठी सेम रचना आज आपण घेतोय. पहिला घ्यायचा आहे सब्जेक्ट. आत्ताच्या वाक्यांची रचना कशी आहे तर पहिला घ्यायचा आहे सब्जेक्ट, मग मस्ट हे ऑक्झिलियरी किंवा सहाय्यकारी क्रियापद घ्यायचंय. आणि वर्क V1 आहे ते. V1 म्हणजे मुख्य क्रियापद घ्यायचंय. ही आपली आहे रचना बेसिक. आता पुढे एखादा जास्तीचा शब्द आला तर पुढे मागे जसा वाक्यात असेल त्यानुसार तो जोडायचा आहे. पहिलं वाक्य तर झालं. दुसरं पाहूया. त्याने सराव केलाच पाहिजे. त्याने सराव केलाच पाहिजे. आता त्याने हा आपला कर्ता, म्हणजेच इंग्लिशमध्ये आपण म्हणणार ही. केलाच पाहिजे कंपल्सरी ऍक्टिव्हिटी म्हणून आपण घेणार मस्ट. ही मस्ट. आणि सराव करणं यासाठी क्रियापद आहे प्रॅक्टिस. ही मस्ट प्रॅक्टिस. आहे ना सोपं. पहिलं घेतलं क्रियापद, कर्ता म्हणजे ही, ऑक्झिलियरी वर्ब सहाय्यकारी क्रियापद मस्ट, प्रॅक्टिस V1. ही मस्ट प्रॅक्टिस. त्याने सराव केलाच पाहिजे. कंपल्सरी ऍक्टिव्हिटी, बंधनकारक क्रिया म्हणून आपण मस्ट वापरतोय. पाहूया तिसरं वाक्य. तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. कर्ता काय घेणार तिने म्हणजे शी. केलाच पाहिजे कंपल्सरी आहे तिच्यासाठी म्हटल्यावर मस्ट. स्वयंपाक करणं यासाठी क्रियापद कुक. शी मस्ट कुक. शी मस्ट कुक. तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. शी मस्ट कुक. बरोबर. तिसरं झालं. आता चौथं पाहूया. पक्षाने उडायलाच हवं. पक्षी आहे म्हटला की तो उडायलाच हवा, अशा अर्थी पक्षाने उडायलाच हवं. कर्ता काय झाला आता सब्जेक्ट पक्षी.
बर्ड. द बर्ड उडायलाच हवं कंपल्सरी असल्यामुळे मस्ट घ्यायचं आणि उडणं हे मुख्य क्रियापद म्हणून फ्लाय घ्यायचं. द बर्ड मस्ट फ्लाय. द बर्ड मस्ट फ्लाय. मस्ट हे झालं कंपल्सरी दाखवणारं क्रियापद आणि फ्लाय हे झालं मेन वर्ब मुख्य क्रियापद V1. द बर्ड मस्ट फ्लाय पक्षाने उडायलाच हवं. नेक्स्ट वन, त्यांनी मदत केलीच पाहिजे. त्यांनी मदत केलीच पाहिजे. त्यांनी अनेक वचनी आहे सर्वनाम, म्हणजे इंग्लिश मधलं सर्वनाम आपण घेणार दे. करता झाला हा आपला सब्जेक्ट झालं. मदत केलीच पाहिजे कंपल्सरी असल्यामुळे दे मस्ट. मदत करणं हेल्प. दे मस्ट हेल्प. दे मस्ट हेल्प. त्यांनी मदत केलीच पाहिजे. दे मस्ट हेल्प. हेल्प क्रियापद V1 मदत करणं यासाठी. नेक्स्ट सेंटेन्स, आपण ऑफिसला जायलाच हवं. आपण ऑफिसला जायलाच हवं. आपण करता म्हणून घेतोय आपण, इंग्लिशमध्ये आपण म्हणणार बी. जायलाच हवं परत कंपल्सरी बंधनकारक म्हणून मस्ट. ऑफिसला टू ऑफिस आणि जाणं गो. मग आपण कशी रचना करणार आहोत? सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1. ओके, सब्जेक्ट म्हणून आपण घेतला बी प्लस मस्ट वी मस्ट. V1 जाणे गो आणि कुठे जायला हवं तर ऑफिस म्हणून पुढचं हे जास्तीचा शब्द टू ऑफिस. वी मस्ट गो टू ऑफिस. वी मस्ट गो टू ऑफिस. आता पुढे, तू व्यायाम केलाच पाहिजे. तू व्यायाम केलाच पाहिजे. तू म्हणजे यू इंग्लिश मधला करता झाला. व्यायाम करणं एक्सरसाइज हे क्रियापद आपण घेऊ आणि कंपल्सरी असल्यामुळे मस्ट मध्ये घ्यायचंय. सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1. सब्जेक्ट झाला यू. यू मस्ट आणि व्यायाम करणं एक्सरसाइज क्रियापद म्हणूनच आपण घेतलं V1 म्हणून. यू मस्ट एक्सरसाइज. तू व्यायाम केलाच पाहिजे. आता ऑफकोर्स दुसऱ्या प्रकारेही आपण लिहूच शकतो हे वाक्य. आता इथे हा आपला एक्सरसाइज झाला V1. सेम वाक्य आपण कसं म्हणू शकतो? यू मस्ट. हे तर असंच आहे, करता अधिक मस्ट अधिक मुख्य क्रियापद जर करणे असं आपण घेतलं मग डू लिहू आपण आणि यू मस्ट डू. एक्सरसाइज हे जे पुढे लिहू ते नाऊन असेल. हे असेल आपलं V1 डू आणि हे असेल आपलं नाऊन म्हणजे नाम. यू मस्ट डू एक्सरसाइज. सेम वाक्य आपण दोन प्रकारे म्हटलं, दोन्ही प्रकार बरोबरच आहेत, कसंही म्हणा तुम्ही. यू मस्ट एक्सरसाइज, यू मस्ट डू एक्सरसाइज. इथे V1 झालं डू, एवढाच फरक. नेक्स्ट नाव सेंटेन्स, मुलांनी अभ्यास करायलाच हवा. मुलांनी अभ्यास करायलाच हवा. परत करता सब्जेक्ट पहिला, मुलांनी द चिल्ड्रन. अभ्यास करणं क्रियापद म्हणून घेतलं तर स्टडी आणि कंपल्सरी मध्ये मस्ट. द चिल्ड्रन मस्ट स्टडी. द चिल्ड्रन हे झालं आपला सब्जेक्ट. मस्ट कशासाठी आपण मध्ये घेतोय? कंपल्सरी ऍक्टिव्हिटी म्हणून. आणि स्टडी हे आपलं झालं V1. बरोबर. द चिल्ड्रन सब्जेक्ट प्लस मस्ट प्लस V1 स्टडी. आता मग आज सारखं मुलांनी अभ्यास करायलाच हवा. हे जे करणे डू म्हणून जर घेतलं तर आपण वाक्य कसं लिहू? परत दुसऱ्या प्रकारेही लिहू शकतो सेम वाक्य. द चिल्ड्रन सब्जेक्ट तर तोच आहे मुलांनी. मस्ट कंपल्सरी आहे म्हणून ते पण आहेच तिथे. द चिल्ड्रन मस्ट. डू करणे म्हणून घेतलं आणि स्टडीज हे आपण नाऊन म्हणून घेतलं. द चिल्ड्रन मस्ट डू स्टडीज. इथे आपलं डू हे झालं मुख्य क्रियापद V1 आणि स्टडीज हे झालं नाऊन म्हणजे नाम. द चिल्ड्रन मस्ट डू स्टडीज म्हणजेच मुलांनी अभ्यास करायलाच हवा. दोन्ही वाक्याचा अर्थ सेम. अशी ही आजची आपली मस्ट हे ऑक्झिलियरी वर्ब वापरून केलेली वाक्य. एकदा परत इंग्लिश मराठी वाचते आणि आज मी थांबते. मी काम केलंच पाहिजे. आय मस्ट वर्क. आय मस्ट वर्क. त्याने सराव केलाच पाहिजे. त्याने सराव केलाच पाहिजे. ही मस्ट प्रॅक्टिस. ही मस्ट प्रॅक्टिस. तिने स्वयंपाक केलाच पाहिजे.
तिने स्वयंपाक केलाच पाहिजे. शी मस्ट कुक. शी मस्ट कुक. पक्षाने उडायलाच हवं. पक्षाने उडायलाच हवं. द बर्ड मस्ट फ्लाय. द बर्ड मस्ट फ्लाय. त्यांनी मदत केलीच पाहिजे. दे मस्ट हेल्प. दे मस्ट हेल्प. आपण ऑफिसला जायलाच हवं. वी मस्ट गो टू ऑफिस. वी मस्ट गो टू ऑफिस. तू व्यायाम केलाच पाहिजे. तू व्यायाम केलाच पाहिजे. यू मस्ट एक्सरसाइज. यू मस्ट एक्सरसाइज. किंवा यू मस्ट डू एक्सरसाइज. यू मस्ट डू एक्सरसाइज. मुलांनी अभ्यास करायलाच हवा. मुलांनी अभ्यास करायलाच हवा. द चिल्ड्रन मस्ट स्टडी. द चिल्ड्रन मस्ट स्टडी. किंवा द चिल्ड्रन मस्ट डू स्टडीज. द चिल्ड्रन मस्ट डू स्टडीज. अशी ही वाक्य जरा वेगळ्या प्रकारची पण सहज अगदी नेहमी आपण जी बोलतो ती कशी करायची इंग्लिश मधून ते आज तुम्ही पाहिलं. प्रॅक्टिस करत राहा. इंग्लिशवर प्रभुत्व मिळवण्याचा प्रयत्न करत राहा. कधीही तो सोडू नका. आणि ऑल द बेस्ट त्यासाठी. अजून एक आहे, हे माझं पुस्तक 1000 सोपी रोजची वाक्य. या पुस्तकात अशा प्रकारची भरपूर सोपी रोजची वाक्य घेतलेली आहेत मी. पुस्तक ऑनलाईन अवेलेबल आहे. विकत घेऊच शकता तुम्ही. सगळ्या याच्या ऑनलाईन लिंक्स मी ह्याच व्हिडिओच्या पहिल्या कमेंटमध्ये आणि डिस्क्रिप्शन मध्ये देते. थँक यू व्हेरी मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ टुडे. कीप वॉचिंग माय व्हिडिओज. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब माय चॅनल. थँक्स वन्स अगेन. बाय बाय.